आज आपण या ठिकाणी बटाट्याची भजी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक छोटे बटाटे घेतले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे. त्यानंतर एका खिसणीच्या साहाय्याने त्याचे चिप्ससारख्या आकाराने ते खिसणीने खिसून घेतलेले आहेत. नंतर ते एका स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. नंतर त्याचे पाणी एकदा चेंज करायचे आहे. हे बघा, अशा रीतीने आपण हे स्वच्छ धुवून घेतले आहेत. बटाटा भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी बेसन घेतले, 1 वाटी बेसन घेतले आहे. त्यामध्ये मीठ, हळद, ओवा हाताने घासून टाकलेला आहे. ओवा घासल्यामुळे त्याचा बारीक असा स्मेल येतो. त्यानंतर मी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केलेली आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एक करून घ्यायचे आहे. त्यासाठी पाणी टाकून आपल्याला ते पातळ करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे ते आपल्याला एकजीव करायचे आहे. त्याच्यामध्ये काही वेळेस गाठी राहतात, अशा वेळेस आपण पाण्याचे प्रमाण वाढवू शकता. अशा रीतीने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. हे व्यवस्थितपणे एकत्र झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकायचे आहे. तेल टाकल्यानंतर गरम होईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला गरम झाल्यानंतर एक एक भजी आपल्याला तेलात सोडून घ्यायची आहे. अशा रीतीने आपण हे भजी एक एक सोडून घेणार आहोत. बटाट्याची भजी आपण बाजारातून आणतो, पण ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय केला तर बाजारापेक्षाही खूप छान ह्याला टेस्ट येते. तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी ट्राय करून बघा. ही भजी तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडनं पूर्ण भाजेपर्यंत त्याची साईड पलटी करायची नाही, कारण अशा वेळेस पलटी केली तर भजी कढईला चिटकू शकतात. त्यासाठी आपल्याला खालून भाजल्याशिवाय उलटं करायचं नाही आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढायची आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी भजी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही बघू शकता, खूप छान अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी बटाटी भजी तयार आहेत. दोन्ही साईडनं खूप छान तेलात तळली गेली आहेत आणि एकदम